Okay, we were discussing about computer numerical control. So let us see advantages. Obviously, NC system we have seen, and we have seen some advantages and applications of NC system. But some drawbacks of NC system are overcome in CNC controller system, and that is what we are going to see now. For example, CNC machine can be used 24 hours a day, 365 days a year. So you have opportunity to continuously work with the system. Only you need to switch off the machine whenever there is occasional maintenance. Whenever there is a occasional maintenance, you should switch off the machine. So computer numerical control is one in which functions and motion of machine tool are controlled by means of prepared program containing coded alphanumeric data. That is what we are going to write a part program. So CNC is completely controlled by part program and the controller. So therefore, CNC machines can be used 24 hours a day, 365 days a year. म्हणजे तुम्ही 365 दिवस 24 तास ती मशीन वापरू शकता. फक्त काही जे काय ऑकेजनल मेंटेनन्स असतात त्यावेळेस तुम्हाला ती मशीन फक्त स्विच ऑफ करावी लागते. CNC machines are programmed with a design which can then be manufactured hundreds or even thousands of times. Each manufactured product will be exactly the same. So CNC machines are programmed with a design which can manufacture hundreds of even or odd programs. Sorry, even or odd jobs. असं त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती मेंटेन केली जाते. So you can change the type of the product. That is what variety of the product can be changed. आणि कधी कधी असं पण असतं तुम्ही ती मास प्रोडक्शन साठी पण वापरू शकता. Each manufactured product will be exactly the same. For example, you want to manufacture thousands of workpiece, and one workpiece you have manufactured, you have inspected that workpiece. म्हणजे तुम्ही त्याचं इन्स्पेक्शन केलेलं आहे आणि इन्स्पेक्शन केल्यानंतर तुम्ही पुढचे जे वर्कपीस आहेत ते आहे तसे तिथं मॅन्युफॅक्चर होतात. सो यू नीड टू ओनली इनकॉर्पोरेट सेम पार्ट प्रोग्राम. तुम्हाला तिथं फक्त तोच पार्ट प्रोग्राम जो आहे तो रिसायकल करायचा आहे, रिपीट करायचा आहे आणि तुम्ही सेम वर्कपीस जे आहेत ते मॅन्युफॅक्चर करू शकता. आणि हे जे आहे ते फार कमी वेळेत शक्य होतं. इवन यू कॅन मॉडिफाय द पार्ट प्रोग्राम व्हेरी इझिली इन सीएनसी मॅन्युफॅक्चरिंग. तुम्ही सीएनसी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जो पार्ट प्रोग्राम आहे तो सुद्धा इझिली मॉडिफाय करू शकता. बट दॅट डज नॉट हॅपन इन केस ऑफ एनसी सिस्टम. आता आपण पुढे गेल्यानंतर ते सीएनसी आणि एनसी सिस्टीम मधले डिफरन्स स्टडी करूयात. पण तुम्हाला हे माहित असावं की एनसी सिस्टीम मध्ये कसं पार्ट प्रोग्राम हा हार्डवेअर म्हणजे त्या टेप रीडरवर पंच टेपवर तो कोड केला जातो. पण सीएनसी सिस्टीम मध्ये आपण डायरेक्टली पार्ट प्रोग्राम फीड करतोय मशीनला. So you have to type the part program. The part program may be manual असेल किंवा ऑटोमॅटिक असेल. Less skilled or trained people can operate CNCs unlike manual lathes, milling machines, etc., which need skilled engineers. Listen. Less skilled or trained people can operate CNC machines. हे CNC मशीन जे आहेत ते ऑपरेट करण्यासाठी फार काही स्किल असावं असं काही अपेक्षा नाही. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला थोडीशी मशीन ऑपरेशन करता आले पाहिजे आणि पार्ट प्रोग्राम तुम्हाला व्यवस्थित फीड करता आला पाहिजे. एवढं स्किल लागतं. त्याच्या पलीकडे त्याच्यामध्ये काही लागत नाही. इफ यू थिंक अबाउट दी मॅन्युअल लेथ्स, म्हणजे तुम्ही जर आपण लेथ मशीन तुम्ही वापरलेले आहेत त्याच्याबद्दल जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे किती तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतात, किती तुमचं स्किल जे आहे ते तिथे द्यावं लागतं आणि मग तुमचा वर्कपीस जो आहे तो फार वेळेनंतर मॅन्युफॅक्चर होतो. सो यू हॅव अ स्कोप टू incorporate use of less skilled or trained
वर्कर्स फॉर ऑपरेटिंग सीएनसी मशीन. तुम्हाला फार कमी स्किल असलेले वर्कर सुद्धा तुम्ही तिथं वापरू शकता सीएनसी वर. तुम्हाला खरं अगदी आश्चर्यकारक गोष्ट सांगतो, अगदी BA झालेली जे आहेत लोक किंवा ITI होल्डर जे आहेत ते सुद्धा हे पार्ट प्रोग्राम शिकतात आणि मशीनवर जो पार्ट प्रोग्राम लिहून ती मशीन ऑपरेट करतात. एवढं स्किल त्यांच्याकडे चांगलं आहे, ते इतकंही सोपं झालेलं आहे. आणि मला आठवतं मध्यंतरी मी एक डिस्कस पण केलं होतं की नाव डेज पार्ट प्रोग्राम कॅन बी जनरेटेड बाय द सॉफ्टवेअर इटसेल्फ. तुम्हाला फक्त तिथं कॉम्पोनंटचा साईज अँड शेप फीड करायचा आहे. यू कॅन जनरेट द पार्ट प्रोग्राम ऑटोमॅटिकली. You do not need to write the part program manually. This is an advantage of part program. आता याच्यामध्ये काय आहे लक्षात घ्या तुम्ही, जो पार्ट प्रोग्राम तुम्हाला कॉम्प्युटर कडून मिळतो त्याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करणं अपेक्षित असतं का? बिकॉज तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला जर वाटलं की एखाद्या ऑपरेशनचा सिक्वेन्स चेंज करावा की जेणेकरून तुमचा वर्कपीस मॅन्युफॅक्चरिंगचा जो टोटल टाइम आहे तो तुम्हाला अजून ऑप्टिमाइज करता येईल, तर तिथं तुम्ही स्कोप आहे तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स यूज करण्यासाठी. म्हणून मी स्टुडंटला नेहमी सांगत असतो की तुम्ही तुमच्या अनुभवाचा वापर करा. इवन दो कॉम्प्युटर इज रेडी टू गिव्ह यू अ रिझल्ट, जरी तुम्हाला कॉम्प्युटर मधून पार्ट प्रोग्राम मिळत असेल तरी तुमचा अनुभव तुम्ही तिथं लावणं अपेक्षित असतं. आणि कॉम्प्युटर कडून दिला गेलेला जो पार्ट प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये काही तुम्ही करस्पॉन्डिंग चेंजेस करून मॅन्युफॅक्चरिंगचा टाइम कमी करू शकता. अँड फायनली यू कॅन इन्क्रीज द प्रोडक्शन रेट. दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ युअर एक्सपिरियन्स. ट्रेनिंग इन द यूज ऑफ CNC इज अवेलेबल थ्रू व्हर्च्युअल सॉफ्टवेअर. आता अजून एक तुम्हाला मी गंमत सांगतो बरं का. काही स्टुडंटना असं ऐकताय ना सुदर्शन? हॅलो, रोल नंबर 44 ऐकताय ना? ओके, थँक्यू. तर तुम्हाला मी असं म्हणतो की असं काही नाही की CNC मशीनचं तुम्हाला ट्रेनिंग करायचं असेल तर तुम्हाला त्या मशीनवरच काम करावं लागतं, असं काही नाहीये. तुम्ही त्या CNC मशीनचे जे सॉफ्टवेअर्स आहेत, फॉर एक्झाम्पल डेल्टॅम इज वन सॉफ्टवेअर, मास्टर कॅम इज वन सॉफ्टवेअर, हे जे सॉफ्टवेअर्स आहेत हे व्हर्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग दाखवतात. आणि तिथं तुम्ही अगदी समोर मशीनच्या उभारून मशीन कशी ऑपरेट होते किंवा वर्कपीसचे ऑपरेशन कसे होतात हे तुम्ही तिथे शिकू शकता. सो CNC मशीन ट्रेनिंग कॅन बी डन बाय युझिंग व्हर्च्युअल सॉफ्टवेअर. तर त्यासाठी मशीनच असावी अशी काही अट नाही. हा, पण तुमचं ट्रेनिंग वगैरे झाल्यानंतर तुम्ही त्या मशीनवर काम करून तुम्ही चेक करू शकता की whether virtual software training and actual machine training is it same or not. तर त्या थोडाफार एक 5-10% प्रोसिजरचा डिफरन्स असतो, पण बऱ्यापैकी प्रोग्रामिंग हे सेमच राहतं. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला तिथं मशीनच असावी अशी काही आवश्यकता नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघूया पुढं. This is a software that allows the operator to practice using CNC machine on the screen of computer, like computer frame. आता सगळेजण कॉम्प्युटरवर गेम खेळतात. संतोष गाडे आहेत का? संतोष गाडे. So while doing operations on machine, you may feel like it is a video game. Same feeling will be there on the computer screen. जेव्हा तुम्ही CNC मशीनचे ट्रेनिंग घेत असता ते एका व्हर्च्युअल सॉफ्टवेअरवर होतं आणि त्या व्हर्च्युअल सॉफ्टवेअरवर जसं तुम्ही एखाद्या कॉम्प्युटरची गेम खेळत असता तसं तुम्हाला फिलिंग येतं आणि त्यानुसार मग तुम्ही तो पार्ट प्रोग्रामिंगचा कोर्स आहे तो कम्प्लीट करू शकता. आणि तुमचे मशीनचे मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन सुद्धा तुम्हाला ते व्हर्च्युअली त्या सॉफ्टवेअर मध्ये दिसून येतात. सो यू कॅन डू दिस ऑन दी youtube.com. देर आर मेनी व्हिडिओज अवेलेबल फॉर व्हर्च्युअल कोर्स ऑफ CNC ट्रेनिंग. ते तुम्ही बघा, जरूर करून घ्या, कारण ते स्किल खूप चांगला आहे. Nowadays it is a requirement of manufacturing sector that each mechanical engineer should have the knowledge of part programming. तुम्हाला पार्ट प्रोग्रामिंगचं नॉलेज असणं अपेक्षित आहे.
आणि तुम्ही ते सीएनसी मशीनचं व्हर्च्युअल ट्रेनिंग जे आहे ते सुद्धा करणं अपेक्षित असतं. आणि ते अलीकडे युट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे. तर तुम्हाला मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, तुम्ही युट्यूबवरचे व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये त्यांनी व्हर्च्युअल ट्रेनिंगचे काही सॉफ्टवेअर्स दिलेले आहेत. डेल कॅम्प बघा, मास्टर कॅम्प बघा, आणि तिथं तुम्ही सीएनसी पार्ट प्रोग्रामिंग जे आहे शिकू शकता. वी आर गोइंग टू स्टडी चॅप्टर नंबर 6 मॅन्युअल पार्ट प्रोग्रामिंग. तिथे तुम्हाला मी पार्ट प्रोग्रामिंग बद्दल अजून काही पार्ट प्रोग्राम कसे लिहायचे ते तुम्हाला मी तिथे शिकवणार आहे. सो लेट अस सी अहेड. नेक्स्ट ॲडव्हान्टेज, CNC machines can be programmed by advanced design software, enabling the manufacturing of the products that cannot be made by manual machines. एक काही जे असे क्रिटिकल शेप असलेले प्रोडक्ट्स असतात, वर्कपीस असतात, तर ते वर्कपीस जे आहेत ते वर्कपीस मॅन्युफॅक्चर होणं जे आहे ते फार अवघड असतं मॅन्युअल मशीनमध्ये. आणि मग त्यासाठी आपण सीएनसी मशीनचा यूज करू शकतो. आणि मग त्यासाठी मग ते ॲडव्हान्स डिझाईन सॉफ्टवेअर जे आहेत ते आपण यूज करू शकतो सीएनसी मशीनच्या मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्समध्ये. तिथं आपण काही किचकट शेप असणारे जे काही प्रोडक्ट्स असतात ते तुम्ही त्या मशीनमध्ये त्या सॉफ्टवेअरमध्ये ड्रॉ करू शकता, त्याचे पार्ट्स प्रोग्राम जनरेट करू शकता आणि फायनली ते मशीनला फिट करू शकता. Finally, you have a scope to manufacture critical shaped components on CNC machine. अजून एकदा मी स्टेटमेंट रिपीट करतो. You have a scope to manufacture critical shaped components. लक्षात घ्या मी काय म्हणतो. Next advantage, modern design software allows the designer to simulate the manufacturing of his or her idea. There is no need to make a prototype or a model. This saves time and money. For example, आता आपल्या रोल नंबर 17 ला असं वाटलं की मी हे मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन जे आहे ट्राय करून बघतो, हे मॅन्युअली शक्य होत नाही, तर तो त्याचं व्हर्च्युअल सिम्युलेशन त्या सॉफ्टवेअरवर करू शकतो. आता तुम्ही कटिया सॉफ्टवेअरमध्ये गेला किंवा सॉलिड वर्क सॉफ्टवेअरमध्ये गेला, तर त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही हे एनसी मॅन्युफॅक्चरिंग किंवा सीएनसी मॅन्युफॅक्चरिंगचं सिम्युलेशन जे आहे ते करू शकता. एखादी प्रोफाईल फार किचकट आहे त्याच्यामध्ये ते मॅन्युफॅक्चरिंग करायला कसं ऑपरेशन लागू शकतं हे सुद्धा तुम्ही त्या सॉफ्टवेअरमध्ये बघू शकता. म्हणजे तुमच्या आयडिया ज्या आहेत मॅन्युफॅक्चरिंगच्या त्या तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये टेस्ट करू शकता. यू डू नॉट नीड टू वर्क ऑन द मशीन फॉर टेस्टिंग युअर आयडियाज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. असा फायदा सीएनसी सिस्टमचा आहे, लक्षात घ्या. प्रत्येक वेळी तुम्ही जाणार वर्कशॉपमध्ये आणि तिथं लेथ मशीनवर तुम्ही वर्कपीस तिथं माउंट करणार आणि ते मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन टेस्ट करणार. इट इज नॉट नेसेसरी. सॉफ्टवेअर्स आर अवेलेबल दॅट विल सेव्ह टाइम, मनी अँड कॉस्ट. एवढं तुमचं सगळं सेव्ह होत असताना तुम्ही मॅन्युअली तिथं मशीनवर जाऊन ते ऑपरेशन टेस्ट करणं आवश्यक नाहीये. सो यू कॅन डू धिस ऑन सॉफ्टवेअर. देन modern design softwares allow designer to simulate the manufacturing idea. तुम्हाला मी सांगितलं स्पेशली सॉलिड वर्क आणि कॅटिया हे दोन जे सॉफ्टवेअर्स आहेत तिथं तुम्ही सिम्युलेशन करू शकता. आता मी आपल्या प्रॅक्टिकल सेशनला काय करणार आहे की तुम्हाला असेंब्ली डिझाईन जे आहे ते शिकवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सिम्युलेशन पण दाखवेन की हाऊ टू ॲनिमेट पर्टिक्युलर कॉम्पोनंट, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन कसे होतात त्याचाही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे, आपल्या लेक्चरमध्येच दाखवेल उद्याच्या. त्याच्यानंतर वन पर्सन कॅन सुपरवाइज मेनी सीएनसी मशीन ॲज वन्स दीज आर प्रोग्राम. फॉर एक्झाम्पल आता रोल नंबर 16 आहे का इथं? यस सर. ओके, थँक्यू. तर रोल नंबर 16 ला वाटलं की मी 10 सीएनसी मशीन ऑपरेट करू शकतो तो का? कारण की त्या 10 सीएनसी मशीन ज्या आहेत त्याचे प्रोग्रामिंग झालेलं आहे. फक्त त्याला काय करायचं, सुपरविजन करायचं आहे की हे ऑपरेशन व्यवस्थित एक्झिक्यूट झालंय का, दुसऱ्या मशीनवर जो मॅन्युफॅक्चर होणारा जॉब आहे तो वेळेत मॅन्युफॅक्चर होतोय का, वेदर इट इज गेटिंग मॅन्युफॅक्चर्ड इन द टाइम ऑर नॉट, ते त्याला चेक करायचं आहे. अशा वेगवेगळ्या मशीनचं तो सुपरविजन करू शकतो.
एक मशीन, सॉरी एक पर्सन. So CNC machine supervisor, that job is very crucial rather I will say. कारण काय होतं त्याला ऍट अ टाइम 10 मशीनचे ऑपरेशन व्यवस्थित होतात की नाही सुपरवाइज करावं लागतं. पण जो जरी तो क्रुशियल असला की नाही त्याच्यामध्ये फेल्युअरची चान्सेस कमी आहे. म्हणजे रिजेक्शन ऑफ द कॉम्पोनंट हा जो रेट असतो तो फार कमी आहे. म्हणजे एखाद्या मशीन फार तर चुकून एखाद्या वेळेस एखादा कॉम्पोनंट रिजेक्ट होईल, पण बाकीचे जे कॉम्पोनंट्स आहेत ते व्यवस्थित मॅन्युफॅक्चर होतात. सो रिजेक्शन रेट इज व्हेरी निग्लिजिबल. जरी एक माणूस 10 मशीनचं सुपरविजन करत असतात तरी सुद्धा. सो दिस हॅपन्स बिकॉज ऑफ ऑटोमेशन. ऑटोमेशन मुळे घडतंय. A skilled engineer can make the same component many times. ठीक आहे, एखादा जर स्किल्ड वर्कर असेल किंवा इंजिनियर असेल तर तो काय करू शकतो, मॅन्युअल मशीनवर एक कॉम्पोनंट तो बऱ्याच वेळा मॅन्युफॅक्चर करू शकतो आणि त्याच साईज आणि ॲक्युरेसी मध्ये तो मॅन्युफॅक्चर करू शकतो. इफ ईच इक्विपमेंट इज केअरफुली स्टडीड, ईच वन विल व्हॅरी स्लाइटली. म्हणजे एखाद्या स्किल्ड पर्सननी जरी एखादे 100 कॉम्पोनंट तयार केले तर त्याच्यामध्ये थोडा तरी व्हेरिएशन येतं साईज आणि थोडं शेप मध्ये थोडं व्हेरिएशन येत असते. कारण की पर्सन इज नॉट परफेक्ट ना, प्रत्येक माणूस काही परफेक्ट नसतो. सीएनसी मशीन विल मॅन्युफॅक्चर ईच कॉम्पोनंट ॲज अन एक्झॅक्ट मॅच. म्हणजे तुम्हाला मी थोडक्यात सांगू का, क्लोन म्हणतात तुम्हाला, क्लोन थोडक्यात त्याला मी असे सांगू इच्छितो. क्लोन एखाद्या जॉबचा आहे तसा क्लोन मॅन्युफॅक्चर जो आहे तो सीएनसी मशीन मध्ये होऊ शकतो. एक्झॅक्ट मॅच बरं का, म्हणजे त्याच्यामध्ये थोडं सुद्धा पर्सेंटेज मध्ये तुम्हाला व्हेरिएशन दिसणार नाही. एक जॉब मॅन्युफॅक्चर केला तुम्ही, त्याचे इन्स्पेक्शन केलं तर तसाच एक्झॅक्टली जॉब दुसरी मशीन मॅन्युफॅक्चर करते. तो सीएनसी मशीन कॅन प्रोड्यूस अ कॉम्पोनंट विथ एक्झॅक्ट मॅच. एक्झॅक्ट मॅच जे आहेत त्या प्रोडक्टचे तयार होऊ शकतात कुठलीही एरर न येता. हा एक चांगला ऍडव्हान्टेज जो आहे तो सीएनसी मशीनचा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यानंतर पुढे बघूया त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत सीएनसी मशीनचे. CNC machines are obviously more expensive than manually operated machines. Although costs are slowly coming down. ठीक आहे, पण ते सीएनसी मशीन आता काय झालेलं सध्याचा एरा सांगतो. आता हा जो डिसएडव्हान्टेज आहे हा कदाचित 7 ते 8 वर्षापूर्वीचा असेल, पण आता या सीएनसी मशीन मध्ये कस्टमायझेशन आलेलं आहे. हे तुम्हाला फॉर एक्झाम्पल 2 ते 3 ऑपरेशन्स करावे लागतात आणि त्या बेसिसवर तुम्हाला जॉब मॅन्युफॅक्चर करावं लागतं. तर तुम्ही कस्टमाइज्ड सीएनसी मशीन बाय करू शकता ऍज पर युअर ओन रिक्वायरमेंट, आणि मग तिथं तुम्ही कॉस्ट जी आहे ती कमी करून तो सीएनसी मशीन बाय करू शकता. मी काय म्हणतोय ते लक्षात घ्या. कस्टमाइज्ड सीएनसी मशीन तुम्ही बाय करू शकता ऍज पर युअर रिक्वायरमेंट, टूल सेट, ऑप्टिमायझेशन या सगळ्याचा विचार करून तुम्ही ते बाय करू शकता. The CNC machine operator only needs basic training and skills. हे मी सांगितलेलं आहे. To supervise several machines. So in years gone by, engineers needs years of training to operate center lathe, milling machine, and other manually operated machines. So this means many of old skills are being lost. हे मला थोडंसं हा डिसएडव्हान्टेज म्हणजे थोडं इमोशनल स्टेटमेंट वाटतं बरं. हा डिसएडव्हान्टेज मी एका रेफरन्स बुक मधून घेतलेला आहे. त्याचं काही नाव घेणं बरोबर नाही, पण मला ते इमोशनल आहे माझं. कारण काय झालेलं बऱ्याचशा इंजिनिअरचे जॉब जे आहेत ह्याच्यामुळं केलेले आहेत दिसतात, आणि मॅन्युअल मशीनवर काम करण्यासाठी जे स्किल होतं की दॅट इज डिव्हास्टेटिंग. म्हणजे ते संपत चाललेलं आहे. शेवटी स्किल कसं आहे, त्या स्किल्ड वर्करची व्हॅल्यू वेगळी असते लक्षात घ्या नाही मार्केटमध्ये. कारण की एखादा जर फारच क्रिटिकल शेप्ड कॉम्पोनंट तुम्हाला मॅन्युफॅक्चर करायला आहे ना, तर कधी कधी मशीन सुद्धा ते करू शकत नाही. यू नीड ओनली अँड ओनली स्किल्ड वर्कर, हे लक्षात घ्या. आणि हे स्किल जे आहे ते आता काय होत चाललेलं आहे की लॉस्ट झालेलं आहे बऱ्यापैकी.
त्यामुळे पूर्वीसारखे जे 1980 किंवा 1990 किंवा 2000 साल ह्या काळात जे वर्कर होते ना, स्किल्ड वर्कर, ते आता फार कमी बघायला मिळतात. आणि काय होतं, आता तुमच्या आमच्यासारखे जे इंजिनियर आहेत किंवा डिप्लोमा होल्डर्स आहेत, आयटी होल्डर्स आहेत, ते काय करतात, डायरेक्टली सीएनसी मशीनचं प्रोग्रामिंग शिकतात, मशीन विकत घेतात किंवा कुठेतरी जॉबला लागतात. म्हणून त्यांनी मॅन्युअल मशीनवर कामच केले नाही, ते स्किल कुठनं मिळणार? मॅन्युअल मशीनवर कामच नाही, ते स्किल मिळणार नाही ना. मग त्यांच्यात स्किल डेव्हलप कसं होतं? रायटिंग पार्ट प्रोग्राम. लक्षात आलं का? म्हणून मी स्टुडंटना थोडं जरी सांगतो किंवा माझे ITI झालेले काही मित्र आहेत, त्यांनी मला असं सांगितलं त्यांचा अनुभव की तुम्ही पार्ट प्रोग्राम शिका, ठीक आहे, पार्ट प्रोग्राम शिका, सीएनसी मशीनवर मॅन्युफॅक्चर करा तुम्ही, इट्स ओके, पण त्याच्या आधी तुम्ही थोडं तरी काम मॅन्युअल मशीनवर केलं पाहिजे. तो अनुभव फार महत्वाचा असतो त्या ITI होल्डरला किंवा डिप्लोमा होल्डरला. So in order to have a good skill, you should work on manual machine for some days. थोडं तुम्ही करणं गरजेचं आहे, थोडं स्किल येतात आणि तुम्हाला सीएनसी मशीन पण कशी ऑपरेट करायची ह्याची आयडिया पण येऊ शकते. Few workers are required to operate CNC machines compared to manual operated machines. त्यामुळं मग अनएम्प्लॉयमेंट होत आहे, हे पण खरं आहे तितकंच. Many countries no longer teach pupils or students how to use manual operated lead machine. Students no longer develop the detailed skills required by engineers. थोडक्यात काय व्हायला लागलेलं आहे माहिती का? बऱ्याच कंट्रीमध्ये, आता तुम्हाला सांगतो सिंगापूरमध्ये बरं का, सिंगापूरमध्ये एखादा स्टुडंट आहे की त्याला हे, आता मी तुम्हाला चॅप्टर शिकवतो की ते चॅप्टर वगैरे शिकवणार नाहीत, ते तुम्हाला डायरेक्ट मशीनचं टीचिंग शिकवते, प्रॅक्टिकल हँड डायरेक्ट त्या मशीनवर काम कसं करायचं, त्याचा पार्ट प्रोग्राम कसा लिहायचा आणि थोड्याफार कन्सेप्ट जे आहेत ते शिकवले जातात. हे बऱ्याच कंट्रीमध्ये घडत आहे की दे आर नॉट ॲट ऑल टीचिंग theoretical concept to the student. ते डायरेक्ट मशीनवर येतात आणि तुम्हाला मग ते डायरेक्ट जे काही रिक्वायर्ड आहे सध्या मार्केटला तेच ते शिकवतात आणि त्याचा स्टुडंट मग त्यांच्या टेक्निकल इन्स्टिट्यूट मधून किंवा युनिव्हर्सिटी मधून बाहेर पडतो. सो दिस इज अ करंट एरा, हे जे आहे एरा आहे आणि हे घडत आहे सध्या बाकीच्या कंट्रीमध्ये. पण एक त्याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज आहे बरं का, की त्या मुलांना मॅन्युअल मशीन्सवर अजिबात काम करता येत नाही. दे डू नॉट डिपेंडंट ऑन मॅन्युअल मशीन्स, त्यांना त्याच्यामध्ये काम अजिबात करता येत नाही. आणि मग तिथं जर एखादा कॉम्पोनंट आला तर ते फक्त काय करतात, 10-10 दिवस वाया घालवतात त्याचा पार्ट प्रोग्राम कसा घ्यायचा. आणि आपला इंडियन जो वर्कर असतो तो काय करतो, त्याच्या स्किलने तो कॉम्पोनंट जो आहे तो एका दिवसात मॅन्युफॅक्चर करतो. असा थोडा डिसएडव्हान्टेज होऊ शकतो बरं का, कारण अशा सिच्युएशन्स त्या इंजिनियर्सनी फेस केलेल्या आहेत. ऐकलंय ना मी काय सांगतोय ते? रोल नंबर 29 आहे का? रोल नंबर 32 आहे का? रोल नंबर 32 रोल नंबर 32 आहे का? तू गेला सुनील? ऐका बरं का मी काय म्हणतोय ते, जरी तुम्ही पार्ट प्रोग्राम शिकला आणि मॅन्युफॅक्चरिंग केलं तरी काय होतं की एखादा जर क्रिटिकल कॉम्पोनंट आला आणि तो तुमच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच आलेला आहे, त्याच्यासाठी तुम्ही फार तुमचा वेळ द्यावा लागतो तो पार्ट प्रोग्राम डिझाईन करण्यासाठी, घेण्यासाठी. पण जर एखादा स्किल्ड वर्कर असेल ना, तो स्किल्ड वर्कर डायरेक्ट तो वर्कपीस मॅन्युफॅक्चरला घेतो आणि मॅन्युफॅक्चरिंग करून मोकळा होतो. लक्षात घ्या, असा थोडासा ड्रॉबॅक आपल्याला सीएनसी मशीन बाबतीत म्हणावं लागेल. कारण की पार्ट प्रोग्राम जेव्हा तुम्ही लिहिताना तुम्हाला फार लॉजिक लावून लिहावं लागतं. सो प्लीज अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ मॅन्युअल ऑपरेशन. त्याचं पण तुम्हाला महत्त्व कळणं गरजेचं आहे तितकंच. हे बाकीच्या गोष्टी तुम्ही 1-1.5 महिन्यात शिकू शकता. पार्ट प्रोग्राम लिहिणं ते काही फार अवघड नसतं. आणि बऱ्याचशा कंट्रीमध्ये हेच घडतंय सध्या. आता तुम्ही चीनमध्ये गेला किंवा कुठे जपानमध्ये जावा, सिंगापूर जसं सांगतो मी, तिथे हे सगळे तिथल्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट मशीनच देतात काम करायला.
आणि ते पार्ट प्रोग्रामिंग लिहायचं, ते गेम खेळण्यासाठी करतात. पण किचकट कंपोनंटला ते शक्य नाही, तिथे स्किल्ड वर्करच लागतो मित्रांनो. आणि ते स्किल जे आहे ते लो पावत चाललेलं आहे, त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला थोडासा फटका बसलेला आहे इनडायरेक्टली. सो म्हणजे मी काय सजेस्ट करतो की एखाद्या कंपनीने पूर्णपणे ऑटोमेशनवर डिपेंडंट राहू नये. यू शुड नॉट बी डिपेंडंट ऑन ऑटोमेशन. पूर्णपणे त्याच्यावर डिपेंडंट राहण्याची काहीही गरज नाही. आता त्याच्यानंतर डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल जो आहे डीएनसी सिस्टम, ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. तुम्ही आता अटेंडन्स टाईप करा. आणि मी आता किती वाजले, 12:43 ना, 1 वाजता तुम्हाला एक क्विज डिझाईन करून देतो, ती क्विज सॉल्व्ह करा आणि न्यू झालं तरी चालेल. रोज आपण 1-2 बीट घेत जाऊ, जास्त काही तुम्हाला बर्डन देण्यात काही पॉईंट नाही.